आपल्या सर काय बोलाल, आज शपथविधी आहे, काय सांगाल? नाही नाही, आज शपथविधी आहे किंवा नाही हा सगळा निर्णय मुख्यमंत्री घेत असतात. आता पहिला आमचा एक प्रयत्न असा असणार की सुनेत्रा वहिनींना गटनेता तयार करायचं, गटनेता म्हणून पार्टीची त्यांच्यावर जबाबदारी द्यायची असा आमचा सगळ्यांचा म्हणजे आग्रह आहे आणि त्याच्यावरती आम्ही त्यांना आग्रह करतो. विलिनीकरणामध्ये काही पक्षामध्ये काय मतभेद आहे, काय सांगाल? हे विलिनीकरणाच्या बाबतीमधला निर्णय जो असतो तो या गटनेत्याशी संबंधित नसतो. त्याच्यासाठी पार्टीची वर्किंग कमिटी असते, स्टेट कमिटी असते. या कमिटीमध्ये याच्या बाबतीमध्ये सखोल चर्चा होते. विलिनीकरण केल्यानंतर आणि झाल्यानंतर पक्षाची भूमिका काय असणार, त्यांच्या पक्षाची भूमिका काय आहे, ती एकत्र चर्चा होऊनच तो निर्णय होतो. त्याला काही आता या घटकेला आमदार लोक तो निर्णय घेत नाही. शपथविधीला खूप जास्त घाई करण्यात आलेली आहे, वारंवार त्यानंतर विरोध होतोय, काय बोला ते? आता शपथविधीचा निरोप फक्त माध्यमांमधनं आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. आम्हाला जर का गटनेता निवडायचं ही प्रक्रिया करणं ही कायदेशीर गरजेची आहे, ती करणं आमचं काम आहे. आज तेवढ्यापुरतीच मर्यादित आहेत आम्ही. बाकी शपथविधी घ्यायचा नाही होणार किंवा काय होणार ते सगळं मुख्यमंत्री ठरवतात. सकाळी पवार साहेबांनी सुद्धा सांगितलेलं बा जी काय शपथविधी झालेली आहे होणार आहे संध्याकाळी, त्या संदर्भात आम्हाला कुठल्याही प्रकारची कल्पना नाही, आम्हाला सांगण्यात आलेलं नाही. काय बोलायचं त्याच्याबद्दल? नाही, आता पवार साहेबांना कोण सांगायला गेलं किंवा नाही गेलं याच्याविषयी मला काही कल्पना नाही, त्या विषयावर मी बोलणार पण नाही. राहिला प्रश्न की या सगळ्या याच्यामध्ये आमचं अधिकार जो आहे, आमदार म्हणून जो अधिकार आहे तो गटनेता निवडीपुरता आहे आणि ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या आमदारांनाच तो निवडावा लागतो. त्यामुळे गटनेता निवडायचं काही कुठल्या पक्षाबरोबर चर्चा होईल असं मला वाटत नाही आणि कुठला पक्ष करतो असंही काही अनुभवलं नाही. पवार साहेबांच्या स्टेटमेंटमुळे कार्यकर्त्यांना मोठा संभ्रम निर्माण झालेला, नेमकी काय खरं आहे, नेमकी काय राजकारण चाललेलं आहे, याच्यामध्ये थोडा संभ्रम निर्माण झालेला आहे. पुढच्या येणाऱ्या काळामध्ये या बाबतीमधले जे उत्तरं असतील ते प्रदेशाध्यक्ष देतील किंवा आता सुनेत्रा वहिनींकडे समजा जर का ही धुरा जाईल तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता ते देतील. नक्कीच येणाऱ्या काळात जर सुनेत्रा वहिनीकडे सरी धुरा जाणार आहे, जे काय उत्तर असतील ते सुनेत्रा वहिनी देतील. शिवाजी काळेसोबत मी धीरज कोलम, टॉप न्यूज मराठी, मुंबई. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.